आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे। परभणी जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ शकतात। यास प्रतिबंध म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात। त्यानुसार एखाद्या पुरुषाने अल्पवयीन बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतात। जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। बालविवाह झाल्यास संबंधित वर व वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक, मित्रपरिवार, विवाहविधी पार पाडणारे संबंधित व्यक्ती, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वज्रंती, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा बालविवाह घडविण्यास मदत करणाऱ्या सर्वांना 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। तसेच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत। बोरी गावाजवळ 2 वाहनात झालेल्या अपघातात प्रवासी गंभीर जखमी। जिंतूर तालुक्यातील बोरीजवळील करपरा नदीच्या पुलालगत दिनांक 7 मे मंगळवार रोजी रात्री 2 वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने वाहनातील प्रवासी जखमी झाले। आयशर क्रमांक MH22 AM 4595 व टाटा मॅक्झॉल क्रमांक MH22 AM 3953 ही 2 वाहने एकमेकावर आदळली। या जोरदार धडकेने दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात मदत केली। करपरा नदीवरील पुलाचे काम संथ गतीने गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत रेंगाळले आहे। त्यामुळे या परिसरात अपघात घडत असल्याने उर्वरित पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य वाहनधारक करत आहे। सेलू शहरातील ज्येष्ठ नागरिक हाफिज मोहम्मद अफजल खान साहब यांचे निधन। सेलू शहरातील मौलाना आझाद नगर निवासी ज्येष्ठ नागरिक हाफिज मोहम्मद अफजल खान आमिर खान यांचे आज दिनांक 8 मे बुधवार रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले। मृत समित यांचे वय 64 वर्षाचे होते। त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7:30 वाजता सेलू शहरातील ईदगाह कब्रस्तानात दफनविधी करण्यात आली। हाफिज मोहम्मद अफजल खान हे रेल्वे स्थानक जवळील मदिना मस्जिद येथे इमामत करत होते। विशेषतः ते ईदची नमाज पठण करत होते। इमाम म्हणून त्यांनी मदिना मस्जिदमध्ये 25 वर्ष नमाज पठणाचे काम केले। अरबी शाळेची स्थापना करीत त्यांनी सेलू व सेलू परिसरात अनेक विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले। त्यांच्या पश्चात 4 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। हाफिज अफजल खान हे सेलू शहरातील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व सध्याचे पत्रकार संघाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियासभाई नवाब यांचे वडील होते। हाफिज मोहम्मद अफजल खान यांच्या अंतिम विधीत राजकीय नेते, डॉक्टर्स, वकील, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, मौलाना, सेलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साईबाबा बँकेतून मोटरसायकलची चोरी। सेलू शहरातील साईबाबा नागरी सहकारी बँकेत लिपिक पदावर कार्यरत असलेल्या अविनाश जाधव यांची मोटरसायकल आज दिनांक 8 मे बुधवार रोजी सकाळी एका चोरट्याने घेऊन पसार झाला आहे। काही दिवसापूर्वी एका खाजगी बँकेतून पैसे काढून घरी जाताना अज्ञात चोरट्यांनी रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती। रेल्वे पोलीस द्वारा 490 अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई। दक्षिण मध्य रेल्वे विभाग अंतर्गत रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संचारासह प्रवाशांच्या सामान्यांची चोरी घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या विशेष पथकाने जानेवारीपासून ते आतापर्यंत 490 अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे। रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त अमित कुमार मिश्रा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स नांदेड यांच्या देखरेखीखाली अनधिकृत फेरीवाले व भोट्या गुन्हेगारांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेतून पथकाने जानेवारी ते एप्रिल दरम्यान 490 प्रकरणात रेल्वे ॲक्ट 144 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाटील दाम्पत्यांनी घेतली भेट। मराठा आरक्षण योद्धा
मनोज जरांगे पाटील यांची सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल पाटील व सचिव डॉक्टर विद्या पाटील यांनी 7 मे मंगळवार रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे भेट घेत त्यांचे सत्कार केले। डॉक्टर पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातील मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या उपलब्धी तसेच शासनाव्यतिरिक्त इतर आस्थापनात नोकऱ्यामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने कृती आराखडा व नियोजन याबद्दल सविस्तर चर्चा केली। यावेळी आनंद मिल्खे, पवन मिल्खे यांची उपस्थिती होती। धनगर टाकळी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न। पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे आज दिनांक 8 मे बुधवार रोजी समता फाउंडेशन मुंबई, लॉयन्स क्लब, लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाला। यावेळी विभागीय अधिकारी रजनीकांत बिरलवारे, हेल्थ ऑफिसर अक्षय जोशी, डॉक्टर स्वप्नील चव्हाण, डॉक्टर शेख समीर, नेत्रतज्ञ गुलशन कंधारे शिबिरात उपस्थित होते। या शिबिरात एकूण 125 रुग्णांनी सहभाग घेतला। यापैकी 25 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। शिबिराप्रसंगी गावच्या सरपंच मीरा साखरे, माठे ग्राम विस्तार अधिकारी रमेश गिरडकर, उपसरपंच शेख मखदूम, माजी सरपंच नरहरी साखरे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण साखरे, कृष्णा रोंदडे, देवीदास साखरे, नवनाथ साखरे, मुकेश ढगे, मधुकर ढगे, शेख बब्बर, गजानन शेरकर, नारायण कोमटवार, श्रीकांत कोमटवार, पोलीस पाटील तुकाराम सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन धनगर टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते। गाडमुक्त धरण व गाडयुक्त शिवार योजना कामांचे उद्घाटन। जिंतूर तालुक्यातील वडी येथे शासनामार्फत गाड उत्सव सुरू करण्यात आला असून वडी गावचे सरपंच प्रकाश पवार यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन आज दिनांक 8 मे बुधवार रोजी करण्यात आले। यावेळी पोलीस पाटील संजय पवार, प्राचार्य गणेश पवार, रमेश पवार, ज्ञानेश्वर पवार, महादेव पवार, सिद्धेश्वर पवार, सुनील पवार, राजेभाई गायकवाड, लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार, शेख सगीर, शेख वसीम, सय्यद सत्तार यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। वहीदभाई अन्सारी यांच्यातर्फे हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा सत्कार। सेलू शहरातून पवित्र हज यात्रेस जाणारे यात्रेकरू मोहम्मद रफीक सर, अब्दुल सत्तार भाई, अब्दुल रजाक भाई, शेख जलील भाई, शेख हबीब, सैयद जफ़र, सैयद यूसुफ, शेख जावेद, शेख सलीम, अब्दुल सलीम, अब्दुल जलील, शेख बिबन, शेख हबीब यांचा सत्कार माजी नगरसेवक वहीदभाई अन्सारी यांच्या निवासस्थानी करण्यात आला। या प्रसंगी आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, मौलाना तजम्मुल अहमद खान खासमी, सैयद अब्दुल रहमान खादरी उर्फ आशाभाई, आरिफ भाई अन्सारी, नासर खां पठान, मिलिंद सावंत, मेहराज अली खान सह आदी मान्यवर उपस्थित होते।